तर नमस्कार आणि राम मंडळी. आज आपण जाणार आहे अशा ठिकाणी ज्या लोकेशनला म्हणतात करवीर नगरी. करवीर नगरी म्हणजे कोल्हापूर. आणि या कोल्हापुरात जाऊन आपण अशा ठिकाणी जाणार आहे जिथे भेटतं एकदम टॉपचा विषय म्हणजे तांबडा पांढरा रस्ता एकदम स्पेशल भेटून जातो. आणि अशा एका हॉटेलला आपण व्हिजिट करणार आहे. त्यासाठीच मी आज इथं आलोय. कोल्हापूर म्हणलं की रांगडापाना, आणि तोच रांगडापाना जपण्यासाठी आज मी या कोल्हापुरात आलोय. आता या कोल्हापुरात आल्यानंतर आपण यांच्या इथं कुठं कुठं आपल्याला काय काय चांगलं खायला भेटतंय ते बघणार आहे. त्यासाठी मी आज एका चांगल्या हॉटेलला एका व्हिजिट करणार आहे आणि त्यांच्या इथला जो तांबडा पांढरा जे कोल्हापूरकरांचं खरंच प्रेम असतंय तेच टेस्ट करायला जाणार आहे. कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्त्याचं माहेरघर म्हणलं जातं. आणि याच कोल्हापुरात आपण तोच तांबडा पांढरा रस्ता स्पेशल चिकन मध्ये नॉनव्हेज मध्ये जे आपल्याला काय खायला भेटेल ना ते टेस्ट करायला तिथं जायचंय. आणि त्यांच्या इथं आपल्याला काय काय भेटतंय ते बघायचे. जर बघायला गेलं ना तर या कोल्हापूरची जर थोडी माहिती सांगायची म्हणली तर या कोल्हापूरला आहे ना कुस्तीचा जो वारसा आहे ना तो लाभलाय, खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय आणि असं बरंच काही वारसा आपल्या कोल्हापुराला लाभून गेले. आणि या कोल्हापूरमध्ये आल्या आल्या आपण आहे ना पहिल्यांदा आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जायचं. तिथं दर्शन घेऊन झालं की डायरेक्ट मग आपण एका हॉटेलला व्हिजिट करायची आणि त्यांचा जो कोल्हापूरचा स्पेशल विषय म्हणजे तांबडा पांढरा तोच टेस्ट करायला जायचं. चला वेळ न घालवता पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तर या भावाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कोल्हापुरात आल्यानंतर आहे ना म्हणलं काही ना काहीतरी झणझणीत खायला जायचं. आणि कोल्हापूर म्हणलं कीच विषय झणझणीत असतो, कारण की कोल्हापूरची माणसं एवढी प्रेमळ आहेत ना. त्यांच्या इथं आल्यानंतर मला काही ना काहीतरी झणझणीत खायला भेटणार हे मला माहितीच होतं. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. म्हणजे आता इथं तर मी आलोय आणि इथं आल्यानंतर आहे ना आता झणझणीत काहीतरी खायचं म्हणून मी NH4 हायवे लगत निघालो होतो, पुणे बेंगलोर हायवे. आणि तिथं जाता वेळी मला हॉटेल लागलं, हॉटेल गौरी. त्यांच्या इथं आल्यानंतर आहे ना त्यांची इथं भेटणारं जे फूड आहे ते आता मी टेस्ट करणार आहे. तर त्यामध्ये मी त्यांची इथली जी स्पेशल चिकन थाई आहे ना ती मागवली. चिकन थाई जी आहे ना ती बघताशनी तिच्यावर प्रेम होऊन जाईल अशीच आहे. म्हणजे तुम्ही बघायला गेलं ना तर त्या स्पेशल चिकन थाई मध्ये त्यांनी भरपूर प्रेम केले. अहो एवढं प्रेम एखादा म्हणजे माणूस त्याच्या गर्लफ्रेंडवर किंवा पोरीवर पण करत नसतोय. एवढं प्रेम त्यांनी त्या थाईवर केले. म्हणजे त्या थाईमध्ये मतलब तुम्हाला वो बरंच अलग ही चिकन लेवल भेटून का जातं. बंदा था। आणि खरं सांगू काय, खरं मला आहे ना पुण्यात आल्यानंतर म्हणजे गेल्यानंतर ज्यावेळेस मी गेलो होतो ना तिथं पण मला नॉनव्हेज भेटलं होतं. त्याच टाईप मध्ये मला इथं पण भेटून गेले. मग कोल्हापूर म्हणा, पुणे म्हणा, सातारा म्हणा, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रालाच आहे ना खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय. आणि हाच खाद्य संस्कृतीचा वारसा जपायचं काम करतोय मराठी ओमी ब्लॉग. हा तुमचा हा ओमी. तर आज मी आता इथं आल्यानंतर आहे ना त्यांची इथली जी स्पेशल चिकन थाई आहे ना ते ट्राय करतोय. तर त्या थाईमध्ये काय काय पहिल्यांदा ते तुम्हाला मी सांगतो. त्यामध्ये आपल्याला भेटतं अंडा मसाला, चिकन मसाला, चिकन फ्राय. साईडला जे कोल्हापूरचं जे खरं प्रेम असते ना ते म्हणजे तांबडा पांढरा रस्सा. आणि तांबडा पांढरा रस्सा यावर खरंच कोल्हापूरकरांचं एवढं प्रेम आहे ना की काय बोलायलाच नको. साईडला सोलकडे, बाजूला राईस आहे, बाजूला रोटे. आणि ही स्पेशल थाई आपल्या समोर लागल्या. थाईची कॉस्टिंग तुम्हाला सांगू काय, फक्त 300 रुपये. 300 रुपये मध्ये तुम्हाला आहे ना एकदम स्पेशल थाई भेटून जात्या, ती पण चिकनची. आणि आता ही थाई मी टेस्ट करतोय. टेस्ट करून तुम्हाला सांगतो ही टेस्ट साठी कशी. सगळ्यात पहिल्यांदा जी गरमागरम रोटी आहे ना त्यापासून आपण सुरुवात करू. आणि थाई टेस्ट साठी कशी ती मी तुम्हाला बोलतो. 1 2 3 4 5 6 असं काही करायला नको, डायरेक्ट तांबड्या रस्त्यापासून आपण सुरुवात करू म्हणजे जी खरी चव आहे ना ती आपल्याला जाणवेल. त्याआधी जो लिंबू आहे ना तो लिंबू आपण त्या रस्त्यात पिळून घेऊ, कारण की लिंबू पिळल्याशिवाय रस्त्याला टेस्ट येत नाही, हे माझं पहिलं वाक्य. आणि त्यापासूनच आपण सुरुवात करू. हो भाई, बूंद बूंद से पानी भरना चाहिए और ऐसा रस्सा टेस्ट करने के लिए मिलना चाहिए. आता जो रस्सा आहे ना तो मस्त गरमागरम रस्सा आहे. म्हणजे जसं बोट बुडवलं ना तसं बोट भाजायला आहे. आणि हेच आता कोल्हापूरकरांचं प्रेम आहे ना तेच प्रेम टेस्ट करणार आहे मी. खरंच अप्रतिम, नाद खुळा बर का, खतरनाक. आता हे जे तांबडा रस्सा आहे ना हो भाई, खरं सांगायला गेलं ना बोट भाजायला आहे. आणि हे जे तांबड्या रस्त्यावर जे खरंच कोल्हापूरकरांचं प्रेम असते ना ते जास्त दिसायले. म्हणजे खरंच अप्रतिम आहे. 2 मिनिटं लगेच सांगतो तुम्हाला नक्की तांबडा रस्सा टेस्ट साठी काय.
मसाल्यांचा पुरेपूर वापर मसाल्यांचा जो पुरेपूर वापर आहे ना हॉटेलवाल्यांनी त्या रस्त्यामध्ये केलाय, खरंच केलाय. साईडला पांढरा रस्ता आहे. एवढ्या हॉटेलला मी तांबडा रस्सा पांढरा रस्सा टेस्ट करतो, पण आपल्या या कोल्हापुरात आल्यानंतर जो तांबडा पांढरा रस्सा टेस्ट करायला भेटतोय ना तो खरंच टेस्ट साठी मस्त आहे. आणि हा तांबडा पांढरा रस्सा जो आहे ना तो खरंच तुम्ही टेस्ट करायला आलाच पाहिजे. आणि खरंच कोल्हापुरात आहे ना, मी तुम्हाला सांगतोय म्हणून एकदा येऊन आहे ना हॉटेलला येऊन तांबडा पांढरा रस्सा टेस्ट केलाच पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या साईडला जे चिकन फ्राय ते आहे ना ते आपण टेस्ट करून बघू आणि त्याची जी टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला बोलतो. चिकन फ्राय त्यांनी जी आहे ना चिकनची क्वांटिटी जी थाळीला ठेवली आहे का नाही, पण म्हणजे खरंच मस्त आहे. म्हणजे चिकनची क्वांटिटी त्यांनी एवढे दिल्या थाळीच्या मानानं, खरंच मस्त आहे. प्रॉपर एकदम ते आहे ना त्या मसाल्यांबरोबर मिक्स होऊन गेलंय चिकन, त्यामुळं त्याच्या चिकनला जी टेस्ट आले का नाही ओरिजिनल एकदम ओरिजिनल जी टेस्ट आहे ना ती इथे भेटून जाते. अप्रतिम, खरंच भाई, खरंच मस्त आहे. एकदम मऊ मऊ पीस आहेत आणि टेस्ट पण खरंच मस्त आहे. अप्रतिम. त्याच्या साईडला चिकन मसाला, त्यामध्ये दोन व्हरायटी आहेत, चिकन फ्राय, चिकन मसाला, अंडा मसाला, अशा 2-3 व्हरायटी आहेत. त्या दोन्ही तीन ज्या व्हरायटी आहेत ना त्या सगळ्या आपण टेस्ट करणार आहे. चिकन मसाला पण खरं सांगू ना मला चिकन फ्राय खरंच आवडला बरं का, मस्तच आहे टेस्ट साठी. बाई कोल्हापूर 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 खतरनाक विषय बरं का. नॉनव्हेज मध्ये खायचं म्हणलं ना तर कोल्हापूर, आणि खरंच टेस्ट करायची म्हणलं ना तरी पण कोल्हापूर, काय विषयच नाही. आणि ही काय आहे ना खरंच अप्रतिम आहे. साईडला अंडा मसाला पण आहे, तो पण थोडा टेस्ट करून बघूया, कारण की अंडा आपल्याला बोलेल चिकनवर एवढं प्रेम केलं माझ्यावर का करत नाही, म्हणून ते पण टेस्ट करून बघू. अंड पण तसं डिफरंट आहे, पण चिकन आहे ना खरंच क्वालिटी आहे. आणि तुम्हाला जर सांगू ना खरं तर यांच्या थाळीला आहे ना मी माझ्या चॅनल कडून देतोय 10/9. आणि ही रँक या थाळीसाठी खरंच मस्त आहे. गणेशपूर हायवेला जर जाताना हे हॉटेल तुम्हाला भेटून जाते. आपल्या ज्योतिबा मंदिर रोडला जाताना तुम्हाला या हायवेच्या लगत हॉटेल भेटून जाते, हॉटेल गौरी म्हणून आहे. एकदा नक्की येऊन आहे ना एकदा नक्की विजिट करा. आणि हॉटेल मधलं जी त्यांचे स्पेशल आहे ना चिकन चिकन मटन आणि त्यामध्ये भेटणारा जो तांबडा पांढरा तो नक्की टेस्ट करा, कारण की कोल्हापुरात आला तर रांगडं खाल्लंच पाहिजे आणि एकदा रांगडी टेस्ट करून गेलाच पाहिजे. तर आता जो आजचा एपिसोड आहे ना तो मी इथंच आता संपवतोय. हे सगळं मी आता संपवून घेतोय आणि लवकरच कोल्हापुरात अजून एका एक ठिकाणी आपण भेटूया. आणि तो व्हिडिओ कसा वाटेल तो पण मी तुम्हाला लवकरच कळवतो. आपल्या इंस्टाग्रामला आहे ना, तुम्हाला मी इंस्टाग्रामला पण फॉलो करा. इंस्टाग्रामला आपली मराठी ओमी ब्लॉग नावाची आयडी आहे, तिथं पण फॉलो करा. तिथं अपडेट पडत राहतात, यानंतर कोणता व्हिडिओ येणार आहे, याच्यानंतर कोणता व्हिडिओ येणार आहे, तर त्या अपडेटसाठी तिथं पण फॉलो करून घ्या. आणि तुम्हाला खरंच कोल्हापुरात आल्यानंतर तांबडा पांढरा टेस्ट करायला आवडतो का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटूया आपणच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत खात राहा. आणि हो 2 मिनिटं थांबा, खात राहा म्हणलं की लगेच गायब होताल. आपल्याला हॉटेलचे जे ओनर आहेत ना त्यांना भेटायचंय, त्यांच्याकडून आहे ना हॉटेलबद्दल आणखीन थोडीशी आपल्याला काय माहिती, या कोल्हापुराबद्दल आपल्याला आणखीन थोडीशी काय माहिती जाणून घेता येईल हे बघूया. चला आता मी पहिले हे सगळं संपून घेतो, आपण डायरेक्ट हॉटेलचे जे ओनर आहेत ना त्यांना भेटू. नमस्कार, माझं नाव संदीप देगेकर. आम्ही हॉटेल गौरी यांचे एम्प्लॉई आहे. आणि आमच्यामध्ये आता सध्या तरी साहेबांनी पूर्णपणे टेस्ट केलेली आहे जेवणाची. आमच्याकडे भाकरी, चपाती, रोटी आमच्याकडे संपूर्णपणे सुव्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे परिपूर्ण
व्यवस्था आहे. इथे आमच्याकडे ज्योतिबाकडे जाणारे परिपूर्ण व्यवहार म्हणजे जाणारे यात्री व्यवहारी सगळ्यांना आम्ही एकच निमंत्रण करतो की तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये या. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि मटण खाणारे असाल तर त्यांच्यासाठी स्पेशल व्यवस्था आणि फॅमिलीसाठी आमच्यासाठी एक स्पेशल व्यवस्था आहे. ते तुम्ही परिपूर्णपणे त्यांचा एक आनंद घ्या. आणि हे आमचे मॅनेजर आहेत रणजित, हे तुम्हाला नेहमी सहकार्य करणार. आणि त्याचबद्दल आम्ही याच्यामध्ये एक डिस्काउंटची पण फॅसिलिटी ठेवलेली आहे. ते पण तुम्ही परिपूर्ण त्याचा एक मजा घेता येऊन पहा आणि तांबडा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेडचा एकदा स्वाद घेऊन पहा. जय महाराष्ट्र.